नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन ग्रामपंचायत येथील सुला वाईन्स परिसरात असलेल्या मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे एका शिक्षण संस्थेतील शिक्षकाने विद्यार्थिनीवर छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस झालाय. संशयित आरोपी शिक्षक आशिष शेवकर, वर्ष 27, जो आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन या विभागात कार्यरत आहे. याने 3 वर्षांपासून एका विद्यार्थिनीचा छळ सुरू ठेवला होता. त्यानंतर त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर तिचा भाऊ शिक्षकाला जाब विचारण्यासाठी गेला. मात्र या चर्चेचे रूपांतर वादात होऊन शिक्षकाने मुलीच्या भावाला मारहाण केली. हा प्रकार वाढत जाताच शिक्षकाचे आईवडीलही घटनास्थळी आले आणि गाडीतून कोयता काढून विद्यार्थिनीच्या भावाच्या डोक्यात हल्ला केला. मरून दे तुझे या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच नाशिक पोलीस अधीक्षक, ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. या भाऊंना विचारायचं सगळं सीसीटीव्ही डायरेक्ट कोयते त्याच्याकडे डायरेक्ट कोयते गाडी कोयता डायरेक्ट गिळा ती बाई तर डायरेक्ट गिळा घेऊन आणि कोयता घेऊन मॅडम त्याला बाहेर घ्या तो पळून गेला हा हा ठीक आहे हा सर येतोय तुम्ही आणि शिक्षक असताना एखाद्या व्यक्तीवरती असे काय झालं सर, इथं आपले इथं बोललेले शिक्षक शिकायला इथं गेट कॉलेजमध्ये ते काहीतरी 2-3 वर्षापासून तो मुलगा त्रास देतो. एकदा दोनदा त्यांनी समजून सांगितलं. पोरगा म्हणजे शिक्षक आहे शाळेमध्ये त्या गेट कॉलेजमध्ये, भुजबळांचं कॉलेज आहे ते, तिथे शिक्षक आहे. तो शिक्षकाने इथे मग ते काय झालं, मुलीने घरी सांगितलं. नंतर मुलीच्या भाऊजीला त्यांना विचारायला तिथे गेले शाळेमध्ये. त्यांनी डायरेक्ट वार केले याच्यावर त्या मुलावर, मुलीच्या भावावर. ते झालं तिचा कोयता काढतो डायरेक्ट ते बाई बी कोई इळा काढते ही बाई इळा काढते कोणत्या स्कूल सर त्याचं या पोलीसकडून बघा तो कसा बोलतो तुमच्याशी, कसा बोलतो बघा तो. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपी शिक्षक व त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.